तर झालाय आमचा पूर्ण वाहून पहा इकडं. तर पूर्ण हे 1 एकराची बांधी होती, पूर्ण वाहून झाली. हे दिली झोप लागत आहे. निंबाचं झाडच एवढा मोठा असल्यावर थंडी थंडी हवा चालू आहे, तर झोपूशा तर कोणालाही वाटणारच आहे. सॉसच्या बाटल्या एवढ्या मोठ्या होत्या आणि पूर्ण एक्सपायर झालेल्या बॉटल आहेत, तर ते आता आम्ही घरी घेऊन जातो. हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही आलो भट्टीवर आणि इकडे माझ्या मागे पाहू शकता, इकडे चालू आहे नांगरणी. कारण काल एवढा जोराचा पाऊस आला रात्री की खूपच आला आणि जागा पूर्ण म्हणजे जे सुकली होती जागा थोडी थोडी झाली नरम, फोडण्याला एक तर झाली आहे जागा. तर पाहू आता कशी जागा फुटत आहे का नाही. तर इकडं म्हणजे जे पराठ्यांची जागा होती ते फक्त फोडणी चालू आहे आणि पहिली बांधी जी होती ते पराठ्यान पहिली झाली आपली. त्यानंतर दुसरी करतील आणि तिसऱ्या वेळेस मी ट्रॅक्टर चालवणार आहोत. तर शेवटपर्यंत पहा ब्लॉग, एक नंबर मजा येणार आहे. तुम्ही बसतेस तर सर्वजण बसणार आहे ट्रॅक्टरवर, तर मजाच येणारच आहे. आता आम्ही निंबाच्या झाडात आलो ना. आता आम्ही खेळणार आहोत कंच्या, ते राजा राणी आणि निंबाच्या झाडाची सावली पहा. एवढा मोठा झाड आहे ना, माझ्या मागं पहा एवढी मोठी सावली. तर हे आहे आपल्याकडे कंची. स्वराज आपला 834 आणि हे पूर्ण बांधी म्हणजे वाची आहे पहा. तिकडं पासूनची बहुतच मोठी बांधी आहे, 1 एकराची बांधी आहे. तर मी आत्ताच बसलो आणि पाहतो किती वेळ लागते आपल्याला पाहायला. आणि जास्त पाणी नाही आला, पण आपली बांधी जी आहे ती फुटत आहे बरोबर. विरसला घेऊन गेलो होतो घरी आणि त्याला आंघोळ करायसाठी घरी नेलो आणि ठेवलो घरीच. आणि मी आलो आणि कृष्णानं बंटी आलो नाहून आम्ही. आणि आता आपला चालू आहे हे मंचुरियनचे जे बॉटला वाचले होते आपल्याकडे, ते एक्सपायर झाले, तर ते आम्ही बॉटलीतून बाहेर काढून फेकत आहोत. आणि जे प्लास्टिक वेस्ट होता तो आम्ही विकून टाकून. तर झाला आहे आमचा पूर्ण वाहून पहा इकडं. तर पूर्ण हे 1 एकराची बांधी होती, पूर्ण वाहून झाली. हे दोघंही माझ्या सोबतच होते. आणि आता आम्ही हा पोता मांडलो नाही, तर भुस्सा आहे तर हा घेऊन जायचा आहे आपल्याला निंबाच्या झाड. आता आम्ही नवीन बांधी चालून, हे म्हणजे एक वेळा मारून झाली होती, तर हे डबल आता पलटवायची आहे आपल्याला. तर 10 वाजून आता 20 मिनिट झाले आहेत. पाहू आता किती पलटवायला वेळ लागते. तर आणि कृष्णानं बंटी माझ्यासोबत बसूनच आहे. ट्रॅक्टर झाला आपला चालवून आणि 2 बांध्या मी पूर्ण केल्या, 1 एकराची एक आणि एक थोडीशी लहानवाली. तर मस्त मजा आली. कृष्णा वगैरे चालवतो म्हणत होता, पण थोडासा लहान आहे तर शिकल 2 वर्षानंतर तोही. आणि थोड्याशा मेरा बिरा मारायच्या राहिल्या होत्या थोड्याशा, तर आता तिकडं ट्रॅक्टर घेऊन गेले आहेत पप्पा, आता बाकीचे मारून टाकतील. आणि वाईड अँगल असल्यामुळे पहा किती सारी जागा दिसत आहे पहा. हे पूर्णच वाची होती आणि पूर्ण वाहून झाली आहे डबल फेर. आणि आम्ही पोतली आणलो नव्हतून, ते पोतली इथं ठेवली आहे. आणि याच्यामध्ये काय आहे पहा, हा आहे लाकडाचा भुस्सा. आणि ओला झाला आहे तर एवढी पोतली जड झाली होती का उचलतच नव्हती. बंटी तुलाही चालूशा वाटत होता का? बंटी बढिया आंघोळ बिंगोड धुवून आले दोघंही जण आणि मीच आंघोळ धुवच राहिलो. कसं दिसतंय पहा चेहरा बिरा. तर आता बढिया जातो घरी, आता आंघोळ बिंगोड करतो. आणि आम्ही आता आहोत निंबाच्या झाडात. मी थोडासा बाहेर निघलो कारण तर व्हिडिओ शूट चांगला झाला पाहिजे म्हणून. तर मस्त सुंदर हवा येत आहे, थंडी थंडी गार. आणि आंघोळ नाही केलो मी तर थोडासा गरमी पण होत आहे, पण निंबाच्या झाडानं पूर्ण सांभाळून घेतला. समोर ह्या पूर्ण लाल लाल भडक विटा आहेत पहा, किती आवाज येईल पहा. मी जास्त पाडलो नाही तर थोडंसं कमी आवाज आला असेल, नाहीतर पुऱ्या लाल लाल भडक झाले आहेत आणि पूर्ण टनटन आवाज येते यांच्यामधून. आम्ही गाडी घेऊन जाणार आहोत, ते आपली हे CD डिलक्स घेऊन जाणार आहोत घरी. ह्या गाडीनं नव्हतून आलो आम्ही, पायी चालून होतून, पण गाडी घेऊन जाऊन आता. आणि बंटीला वाटतं इकडं झोप लागत आहे. पहा निंबाचं झाडच एवढा मोठा असल्यावर थंडी थंडी हवा चालू आहे, तर झोपूशा तर कोणालाही वाटणारच आहे. त्या प्लास्टिकच्या बाटल्या राहिल्या होत्या, म्हणजे त्याच्यामध्ये आपला कोणता हा का होता, त्याच्यात सॉसच्या बॉटला होता पहा. सॉसच्या बाटल्या एवढ्या मोठ्या होत्या आणि पूर्ण एक्सपायर झालेल्या बॉटला आहेत. तर ते आता आम्ही घरी घेऊन जातो. म्हणजे त्याच्या अंदरचा मटेरियल होता तो फेकलो आणि त्या खालीवाल्या घरी घेऊन जातो.